मराठा कुणबी नोंदींसाठी शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ। समितीची मुदत 1 जुलैपासून 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानंतर शासनाकडून निर्णय जारी करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावरती। गणेश कला क्रीडामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी। सारथीच्या माध्यमातून यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार। आमदार संपर्कात असल्याच्या चर्चांना अर्थ नाहीये। आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही। शिवसेनेच्या खासदार फुटीनंतर राष्ट्रवादी देखील फुटीच्या चर्चांवरती शरद पवार यांचं उत्तर। तुतारीचे 5 खासदार राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात। धर्मराव बाबा आत्राम यांच्या दाव्यावरती सुप्रिया सुळेंची उपरोधिक टीका। 5 कशाला 8च्या 8 खासदार येऊ द्यात। 5 खासदार कोण आत्राम यांनी सांगावं, सुप्रिया सुळेंचं आव्हान। बुलढाणा मेहकर मतदारसंघातील ठाकरेंच्या आमदाराची पोस्ट चर्चेमध्ये। आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हमें याद रखना या पोस्टनं संभ्रम वाढला। ऑपरेशन टायगर नंतर सिद्धार्थ खरात यांच्या पोस्टनं चर्चांना उधाण। काही नेते राजकीय स्टंटबाजी करत आंदोलन करतात। भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची रोहित पवार यांच्या उपोषणावर टीका। अशा आंदोलनांमागे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय भूमिका अधोरेखित होते, कृष्णराज महाडिक यांची टीका। व्यावसायिक सिलेंडरवरील सर्व निर्बंध केंद्र सरकारने हटवले। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत करणार। हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, छोटे उद्योग आणि अन्य व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण आणि या प्रकरणामध्ये ज्याची चूक असेल त्यांना कठोर शिक्षा व्हावी। आरोपी सिया गोयलच्या आईची प्रतिक्रिया। माझी मुलगी दोषी आढळली तर त्याच ठिकाणाहून तिलाही खाली फेकून द्या, सियाच्या आईची प्रतिक्रिया। पश्चिम रेल्वेमधील हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। आरोपी रोशन सुवर्णा बसने कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होता। लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून हत्या झाल्याची माहिती।